हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. हॅशटॅग त्याची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज एक खास पाहुणा आपल्या सगळ्यांना भेटायला आलाय. खरं तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मी सुद्धा खूप जास्त उत्सुक आहे. स्वागत करूया लेखक अभिनेता प्रथमेश शिवलकरचं. हाय हॅलो, कसे आहात? हाय हॅलो नमस्कार. नमस्कार. कसा आहेस प्रथमेश? मस्त. आणि सध्या कसं आहे विचारलंस तर उत्तर आहे की सध्या मी चिकी चिकी बुबुम बुम आहेस तू. वाव, पण सोशल मीडिया बघतेय मी, सगळीकडे आहात तुम्ही. चिकी चिकी बुबुम बुमच चाललंय, कारण इतकं दणक्यात प्रमोशन होतंय. खरं तर हे इम्पॉर्टंट आहे आत्ता या कॉम्पिटिशनमध्ये की आपला चित्रपट पोहोचला पाहिजे, राईट? या सगळ्या स्ट्रॅटेजीजला किती महत्त्व आहे प्रथमेश तुझ्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये? खरं उत्तर म्हणशील तर मला आधी वाटायचं की हे ठीक आहे, पण आत्ता ह्या 2 वर्षात जेव्हा मी सिनेमा लिहायला लागलोय, हास्यचित्रे थ्रू थोडा अजून अप होतोय, तर या स्ट्रॅटेजीजना खूप महत्त्व आहे. कारण आपण जसं म्हणतो की PR खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही खूप चांगलं काम करत असता किंवा तुम्ही खूप मनापासून काम करत असता, पण तेच खूप मनापासून लोकांपर्यंत पोहोचलं पण पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत की प्रमोशन्स करतोय किंवा इंटरव्ह्यूज देतोय किंवा एक छोटे छोटे पॉडकास्ट करतोय, ते खूप हेल्पफुल ठरतात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण तुम्ही जे काम केलं आहे, तुमचं कामाचं जे म्हणणं आहे तुमचं, म्हणजे आता सिनेमाच घे, चिकी चिकी बुबुम बुम सारखा सिनेमा मी लिहिला आहे, तर लोकांचं असं असतं की अरे हां कॉमेडी सिनेमा असणार, पण मुळात सस्पेन्स ह्युमर हा प्रकार ह्याच्यात हाताळला गेला आहे, प्रसाद दादाने डिरेक्ट केला आहे. सो ते लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे या स्ट्रॅटेजीजना खूप महत्त्व आहे. वाव, आता इंट्रोडक्शनमध्ये मी ओळख करून दिली की लेखक आणि अभिनेता. सो बिफोर स्टार्टिंग त्याची गोष्ट मला सांग, प्रथमेश लेखक म्हणून कसा आहे आणि प्रथमेश अभिनेता म्हणून कसा आहे? सर्वात आधी मी सांगेन तर मुळात लेखन आणि अभिनय हे माझे दोन्ही छंद आहेत. आणि छंद जेव्हा प्रोफेशन बनतो तेव्हा आपण जे असतो तेच पोट्रे होतो. लेखक म्हणून म्हणशील तर मला लोकांना आवडणाऱ्या गोष्टी ह्या लिहायला खूप आवडतात किंवा लोकांना रिलेट होणाऱ्या गोष्टी, नेहमीच्या गोष्टी, म्हणजे वाचन आहे किंवा एखादी गोष्ट बायोपिक किंवा आपण म्हणतो ना की कोणाबद्दल तरी ऐकलेलं ते जरा कागदावर लिहून काढूया, हे आहेच. पण त्याच्यापेक्षा लोकांना कुठली गोष्ट रिलेट होईल की अरे हे त्यांच्या आयुष्यात घडतंय, तेच जर आपण एखाद्या मोठ्या पडद्यावर आणलं किंवा एखाद्या नाटका थ्रू आणलं तर मला ते करायला खूप आवडतं. म्हणून लेखक म्हणून मी लोकांना रिलेट होणाऱ्या गोष्टी लिहिण्यात मला खूप आवडतात लिहायला. आणि अभिनेता म्हणशील तर वेगवेगळे चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात. म्हणजे आत्तापर्यंत वाटायला आल्या भूमिका मोस्टली हास्यचित्रेतून लोकांनी मला बघितलं. तर पम्या म्हणून मी फेमस आहे हास्यचित्रेत, पण त्यातही कॉमेंट्रेटर पम्या, शिवलीचा बॉयफ्रेंड पम्या किंवा नॉर्मली ऑफिसमधला पम्या, ह्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा मिळतात ना तेव्हा करायला खूप मजा येते. म्हणजे आता सलीम अकबर माहितीच आहे लोकांना, किंवा चीज चौकामध्ये समोर इंटरव्ह्यू देणारा मुलगा माहितीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त नेहमीच्या थाटणीच्या पण त्या वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या भूमिका जेव्हा मिळतात तेव्हा करायला मजा येते. त्यामुळे अभिनेता म्हणून चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात. हे चॅलेंज स्वीकारायचा जो स्वभाव आहे हा लहानपणापासून आहे का? अगं हो, अगं म्हणजे मी खरंच सांगेन लहानापासून. म्हणजे का मी सांगतो, मला क्रिकेटची कॉमेंट्री खूप आवडायची ऐकायला. आणि माझं शिक्षण 10वीपर्यंतचं मुंबईत झालं. त्याच्यानंतर मी कॉलेज रत्नागिरीला गेलो कोकणात. सो तिकडे मी क्रिकेट बघताना मला असं की आपण पण हे केलं पाहिजे. आणि एक दिवशी कॉमेंट्री चालू होती आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवरती, मॅचेस चालू होते, तर मी गेलो तिकडे आणि बोललो की मला हे करायचं आहे. सो तेव्हापासून म्हणजे लहानापासून म्हणशील तर आपण प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझी एक सायकल असावी. तर मला सायकल येत नव्हती आणि माझ्या मित्राकडे सायकल होती. सो मी त्या सायकलवर बसलो आणि मी डायरेक्ट चालवायला सुरुवात केली. सो ते चॅलेंजेस घेण्याचं कुठेतरी लहानापासून आहे, ते म्हणजे पहिल्यापासूनच की जे जमत नाही आहे ते करून बघूया, पडलो तर पडलो, आलं तर मग काय पुढे जाईल. क्या बात. पण साधारण असं असतं ना की गावातनं शहराकडे असा एखाद्या नटाचा प्रवास असतो, पण तुझ्या बाबतीमध्ये डोंबिवलीत जन्म, त्याच्यानंतर तू रत्नागिरीला गेलास अँड देन बॅक टू मुंबई, हा त्रिकोण झाला असं मी म्हणेन, राईट? सो असं होतं ना की इथली एक वेगळी लाईफ असते, खूप धावपळीचं जीवन असतं, तिथे थोडंसं निवांत असतो, राईट? ही रिव्हर्स जर्नी जरा कठीण वाटली तुला का सोपी होती? कठीण आहे की नाही हे समजण्याचं वयच नव्हतं तेव्हा, लहान होतं. हां, म्हणजे 10वीपर्यंत मी खूप क्राऊडेड सिटीमध्ये वाढलो. शाळेला खूप मी 11वीला जेव्हा गेलो रत्नागिरी तेव्हा अचानक गर्दीच कमी झाली, गर्दीच कमी झाली माझ्या बाजूची. आणि मग हळूहळू आपल्याला समजायला लागतं ना की अरे हे छान आहे, मस्त आहे, तेव्हा ते खूप आवडायला लागलं. पण नंतर जेव्हा कळलं की आपल्याला इंटरेस्ट कुठल्या गोष्टीमध्ये, ती गोष्ट इथे नाहीच आहे, कमी प्रमाणात आहे. सो तेव्हा असं झालं की नाही आता आपण मुंबईला गेलं पाहिजे.
पण कठीण नव्हती, पण असं झालं की खूप चेंजेस झाले. म्हणजे अचानक गर्दीतून मी खूप शांत ठिकाणी गेलो आणि अचानक शांत ठिकाणावरून मी परत गर्दीत आलो. तो एक्सेप्टन्स पण महत्वाचा आहे की आपल्याला परत तिकडे जाऊन ते सगळं शून्यापासून स्टार्ट करायचं. शून्यापासून. आणि त्याच्यात मला असं वाटतं की त्याच्या आईवडिलांचा खूप मोठं मला काय म्हणतो बॅकअप आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळी मला तेच सांगितलं. म्हणजे मी जेव्हा रत्नागिरीला गेलो तेव्हा बाबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की मुंबईसारखं हे नसणार आहे. आणि जेव्हा रत्नागिरीहून परत मुंबईत आलो तेव्हा बाबांनी हेच सांगितलं होतं की इथे जेवढं शांतता आहे, निवांतपणा आहे, तो तिथे नसणार आहे. तिथे प्रत्येक वेळी तुला, कारण माझ्या बाबांनी पूर्ण त्यांचं काय म्हणतो करिअर, त्यांची नोकरी वगैरे सगळं इकडेच केलं आहे. त्यामुळे त्यांना माहिती होतं मुंबई हे धावणारं शहर आहे आणि रत्नागिरी हे निवांत शहर आहे. पण कुठे मन कुठे रमतं जास्त? हा प्रश्न ट्रिकी आहे. म्हणजे पण काम करायचं असतं तेव्हा मी मुंबईत रमतो आणि जेव्हा शांत व्हायचं असेल तेव्हा मी रत्नागिरीत. ॲब्सोल्युटली. आणि जेव्हा तू घर बांधलंच ते गावचं, तेव्हा सुंदर पोस्ट लिहिली होतीस तू, आपलं सुद्धा स्वप्न पूर्ण झालं घराचं, मोठं घर केलंस, घर होतं ते अजून मोठं केलंस. वाव, ही जर्नी कशी होती प्रथमेश? मला म्हणजे ॲक्च्युली खूप कमाल वाटतंय मला आत्ताही. म्हणजे मी ते घर जगतो. मी जेव्हा जेव्हा तिथे जातो तेव्हा मी तिथे जगतो. कारण आपण एक असतं ना की लहानपणापासून आपण एखाद्या घरात वाढत असतो किंवा त्या घराला आपलं एक असं आठवणी असतात आणि मग अचानक आपल्याला दिसतं की अरे घर म्हातारं होतंय. म्हणजे मी खरंच ते लेखक आहे म्हणून हे लेखणीतलं नाही, हे मला तेव्हा असं आलं की अरे यार हे घर आपण जरा आता मोठं केलं पाहिजे. आणि परत तेच आपण म्हणतो की माझ्या स्वप्नातलं घर, तेव्हा मला असं झालं की स्वप्नातलं घर जे आधीपासूनच आहे तेच मोठं केलं तर. आणि मग सुरुवात केली, बाबांना बोललो आणि मग बाबा बोलले की अरे रत्नागिरीसारख्या ठिकाणी एवढं मोठं घर बांधण्याची गरज नाही आहे. तुम्ही बोललो नाही, पण आपलं असेल तर खूप भारी वाटेल ना. सुरुवातीला म्हणजे इकॉनॉमिकली खूप प्रॉब्लेम्स होते, पण त्याच्यानंतर आपण म्हणतो ना की देर आहे दुरुस्त आहे. याचसाठी केला होता अट्टास. हे वाक्य माझ्या मनातलं आहे की खूप अडथळे आले, खूप इकॉनॉमिकली अडथळे आले किंवा आपण म्हणतो ना कधी कधी असं वाटतं की आता नाहीच होणार. म्हणजे मी या घरासाठी 3 वर्ष थांबलोय. 3 वर्ष. कारण मला सांगायला काहीच वाटत नाही. आपलं प्रोफेशन असतं की आपल्याला लोन्स वगैरे पटकन सँक्शन नाही होत. सो त्याच्यासाठी अनस्टेबल आहे आणि पटकन विश्वास नाही टाकत ना. तेच जर तुझी गव्हर्नमेंट नोकरी असेल तर लोकांना माहिती असतं की ह्यांचा एक काय म्हणतो खूप वर्ष चालणारी नोकरी आहे किंवा काय. सो तेच आर्थिक बाजू मजबूत करायला खूप वेळ लागला. मग त्याच्यात 3 वर्ष थांबलो. पण ह्या सगळ्या प्रवासात मी एक गोष्ट खूप शिकलो की पेशन्स. तुम्ही शांतपणे तुमच्या गोलवरती फोकस केलं ना तर ते होणारच आहे. 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात, 30 वर्ष लागतील, पण ते होणारच आहे. सो ती जर्नी कठीण होती, पण खूप एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव देणारी होती. आणि या सगळ्यात माझ्या आईबाबा सोबत होतेच, माझा भाऊ पण होता, पण माझी एक बहीण आहे पूजा नावाची. मी तिचा नेहमी उल्लेख करतो कारण प्रत्येक वेळी तिनेच मला सपोर्ट केला आहे की अरे होईल रे. म्हणजे असं काहीच नाही की प्रिची म्हणजे कबीर खान सारखं ये 70 मिनिट वगैरे काहीच नाही. एकच वाक्य, अरे होईल रे, तू करशील. ऍक्च्युली ती एक लाईन पण खूप महत्वाची आहे माहिती, होईल होईल. कारण आपण मेंटली किती नाही म्हटलं तरी बॅक ऑफ द माइंड विचार असतो की कसं होईल. सो तो एक सपोर्ट खरंच गरजेचा असतो. आणि ते आपण म्हणतो ना घर पाहावं बांधून, ते करेक्ट आहे. घर पाहावं बांधून, छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत तुम्हाला सतत अरे हे नको ते नको हे नको. आणि जेव्हा काय होतं आधी इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होते, नंतर इकॉनॉमिकली सगळं ओके झाल्यानंतर आपण छोट्या छोट्या गोष्टीला सिलेक्टिव्ह बनतो. नाही इथे हे नको, इथे हे करूया, तिथे ते करूया. सो ते तसं आहे. म्हणजे पण कमाल जर्नी होती. म्हणजे माझं घर खूप मनाजवळचं घर आहे. त्याचं नाव शिवारपण आहे. ते खूप मनाजवळचं घर आहे. आणि गाडीही मनाजवळची आहे तुझी. म्हणजे ती पहिले तू गाडी घेतलीस ना? नाही, पहिले घर झालं मग गाडी घेतली. ओके, वा, मस्त. सो काही वर्ष जरा मागे जाऊन विचारते, घराचा उल्लेख इतका छान केलास तू. प्रथमेश, तुझं बालपण कसं राहिलंय? म्हणजे तू आत्ता जितका आम्हाला स्क्रीनवर दिसतोस तसाच होतास का जरा नाईव शांत कसा होतास? माझं बालपण सगळं डोंबिवलीत गेलंय. माझे आजोबा आकाशवाणीवरती काम करायचे आणि बाबा हौशी रंगभूमीवरती नाटक वगैरे करून जॉब करायचे. सो माझं बालपण ह्या सगळ्यांना बघण्यात गेलंय. मी नाटकाच्या तालमी आमच्या घरात बघितल्या आहेत. मी आकाशवाणीला जाऊन सेशन्स बघितले आजोबांची. सो असं कधीच नव्हतं मनात की आपण हे करूया, पण ते छान वाटायचं. आणि मी एक शांत मुलगा होतो. एक पहिल्या बेंचवर नाही पण दुसऱ्या तिसऱ्या बेंचवरती बसणारा मुलगा, शिक्षकांचं ऐकून नोट डाऊन करणारा. आणि एक आमच्या घरात सगळे कॉमर्स स्टुडंट आहेत. सो मलाही ते होतं की मी बँकेतच काम करणार जाऊन. हे कुठून आले मला पण माहीत नाही.
पण मग मी तेच समजतो की आजोबा आणि बाबा ह्या बॅकग्राऊंडचे असल्यामुळे कदाचित ते ब्लडमधूनच आलं आहे. आणि बालपणात म्हणशील तर माझे खूप मित्र होते, ते अजूनही भेटतात, शाळेतले मित्र. माझी शाळा नेरुरकर हायस्कूल, पांडुरंग विद्यालय, साने गुरुजी सेवा मंडळाची. मस्तीखोर नव्हतो, पण मी कबड्डी खूप छान खेळायचो. स्पोर्ट्स पर्सन होतो. क्रिकेट कबड्डी दोन्ही होतं? क्रिकेट कबड्डी दोन्ही. स्पोर्ट्स पर्सन होतो मी. म्हणजे मी वर्गापेक्षा जास्त मैदानात जास्त रमायचो वर्गापेक्षा. पण वर्गात पण असं की एक हुशार नाही, पण ॲव्हरेज पण नाही, त्याच्यामधली स्टुडंट्स असतात बघ, की अरे ह्यांचं माहिती आहे, ह्यांचं आयुष्य आपल्याला माहिती असतं की डिग्री करणार, मग नोकरी करणार आणि मग एक छान सेटल होणार, असा एक मुलगा होतो मी. आणि लहानपणापासून मला माझे टीचर्स, आपण शिक्षक आणि सोबत असणाऱ्या व्यक्ती खूप छान मिळाल्या. इवन मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो आनंदनगरला, ती बिल्डिंग पण अशी हे होती, सांस्कृतिक बिल्डिंग होती. म्हणजे तिथे खूप सारे कार्यक्रम व्हायचे किंवा एकत्र बसून, म्हणजे आपण खूप रेअर बघतो आता ते, किंवा आता ते नाहीच आहे. म्हणजे शनिवारी आम्ही एकत्र सिनेमा बघायचो सगळे. म्हणजे बिल्डिंगमध्ये 5-6 टीव्ही होते, सो एकत्र बसून सिनेमा वगैरे बघायचो. त्यामुळे मी माणसांमध्ये खूप वाढलं. मस्त. पण आत्ता जो तू उल्लेख केला कबड्डी, स्पोर्ट, हे एका साईडला, म्हणजे खेळ एका साईडला, आणि सांस्कृतिक ऑब्व्हियसली तुला बॅकग्राऊंड होतं, आणि लेखन आणि अभिनय, एक 3 वेगळी टोकं झाली. मला सांग, हे कसं घडून आलं नेमकं? मी कॉलेज झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या संघातून मी कम्पीट केलं आहे युनिव्हर्सिटी लेवलला आणि त्याच्यानंतर नॅशनल्स लेवलला. त्याच्यानंतर मग असं झालं की आता मुंबईत येऊन आपण बघूया काय होतंय का. आणि मी 3 इडियट्स नावाचा सिनेमा बघितला. आणि बाबांना बोललो की मला ना आपली, आता त्या बँकेचं नाव घेत नाही मी, पण त्या बँकेची मी परीक्षा दिलेली मजेत, आणि मी पास झालो कारण माझं अकाउंट्स खूप छान होतं. आणि माझ्या घरी लेटर आलं की आता काहीतरी 21 मार्चला लेटर आलं, 10 दिवसाचा प्रोबेशन पिरियड होता आणि त्याच्यानंतर ते जॉईनिंग होतं. बरं, त्या बँकेत नातेवाईक होते, सो त्यांनी सांगितलेलं की 10 वर्षाने ह्या बँकेची एक ब्रांच रत्नागिरीत ओपन होईल आणि तिकडे ह्याला प्रमोशन मिळेल. एवढं सेट होतं लाईफ. आणि त्याच्यामध्ये मी 3 इडियट्स नावाचा पिक्चर बघितला. आणि मग असं आलं की नाही आपण काय करतोय ते कळलं. सगळं फिल्मी होतं हे, म्हणजे हे माझ्या बाबतीत घडलंय. आणि मग मी वडिलांना जाऊन सांगितलं की मला ना माहीत नाही, पण मुंबईला जाऊन ह्या क्षेत्रात करिअर करायचं. वडील बोले ह्या क्षेत्रात म्हणजे काय करायचं ते माहीत नाही, पण मला 2-3 वर्ष द्या माझी, मी जातो. मग मी मुंबईला आलो तर हो म्हणाले तेव्हा लगेच. मला घरातून खूप सपोर्ट मिळाला ह्या गोष्टीसाठी. म्हणजे कधीच असं नाही आलं, फक्त एकच वाक्य होतं बाबांचं की वयाच्या 25-26व्या वर्षी तू स्वतःच्या पायावर उभा पाहिजेस, मग तू काही कर. म्हणजे त्यांचं असं होतं, चोरीमारी करू नको, पैसे आले पाहिजेत आपल्याकडे. एवढं सिंपल होतं. कारण त्यांचं होतं की मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, माझा गव्हर्नमेंट मला पोचणार, एवढं सिंपल. म्हणजे माझी फॅमिली खूपच अशी एक कॉमन कंसातली फॅमिली असते ना, चौकटीतली. तर मग मी मुंबईला आलो तर युथ फेस्टिवलला खूप ओळखी होते आधीपासून केल्यामुळे. पहिले 3-4 महिने युथ फेस्टिवलला डिरेक्ट केलं. जून ते ऑगस्ट दरम्यान युथ फेस्टिवल असतं आपलं, तर मग ते डिरेक्ट केलं. त्यावेळी मी स्क्रिप्ट्स लिहायचो स्किटच्या, जी सोशल कॉजेसवरती असतात. आणि ते एक स्किट माझं आशिष पात्रेंकडे पोचलं होतं. आणि मग मी त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना भेटलो आणि मग त्यांनी अगदीच पहिल्या दिवशी मला विचारलं की मी दिल दोस्ती दुनियादारी नावाची सिरियल लिहितोय, तर त्या सिरियलसाठी तू मला असिस्ट करशील का, पहिलं दिल दोस्ती दुनियादारी. आणि मी बोललो हां चालेल. आणि मग मी त्यांना असिस्ट करायला लागलो स्टोरी स्क्रीन प्लेसाठी. आणि मग तिथून जे सुरू झालं ते सुरूच झालं. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला, म्हणजे मी हे खूप नेहमी सांगतो की मला जर या इंडस्ट्रीत माणूस म्हणून कोणी जगायला शिकवलं असेल तर आशिष पात्रे. म्हणजे सुरुवातीला खूप जण असे सांगायचे की अरे बाई असं करावं लागतं, असं करावं लागतं, हे असतं. त्या माणसाने मला हे काहीच नाही सांगितलं. त्यानेच मला एवढंच सांगितलं कसं लिहायचं, मनातलं पेपरावर कसं आलं पाहिजे, स्टोरी स्क्रीन प्ले कसे वेगवेगळे आहेत, कसे केले पाहिजेत. आणि हे सगळं एका बाजूला, आणि एका बाजूला की तू माणूस म्हणून कसा वाटला पाहिजेस लोकांना, तू जो आहेस तो लोकांना खरा दिसू दे, तुझं काम पोचतं. सो हा माझ्यामध्ये हा टर्न होता, म्हणजे आशिष पात्रेंकडे जाणं हा टर्न होता. नाहीतर मग मी कदाचित बँकेत नोकरीला असतो, कदाचित मी हे सोडून परत रत्नागिरीला गेलो असतो, कदाचित कुठेतरी स्पोर्ट्स पर्सन म्हणून काम केलं असतं. पण आशिष पात्रे आल्यामुळे मला एक कळलं की नाही आपण करू शकतो काहीतरी. आणि मग सुरुवातीला असं व्हायचं की जे स्क्रीन प्ले लिहायचो त्यांच्या सोबतीने ते त्यांना आवडले की मजा वाटायची. मग 2-3 वर्षांनी त्यांनीच मला स्वतः सांगितलं की तू इंडिव्हिज्युअल सिरियल लिहू शकतोस. मग ते म्हणतो ना आपण, त्यांनी एक ट्रेन केलं आणि मग सोडून दिलं. मग मी इंडिव्हिज्युअल सिरियल लिहिली एक स्वतः, स्टोरी स्क्रीन प्ले, कोठारे विजनकडे. ती सिरियल लिहिल्यानंतर मग हास्यजत्रा आलं.
मग हास्यजत्राला मी श्रमेशचं नाव सजेस्ट केलं होतं, माझ्या विनायक पुरुषोत्तम. रमेश तुझा आधीपासून कॉलेजपासून आमची 10-12 वर्षाची मैत्री आहे. म्हणजे श्रमेशने माझं नाव ॲक्च्युली सजेस्ट केलं होतं एका स्किटमध्ये कॉलेजला. तेव्हा मग मी फक्त येऊन टाइमपास बघून जायचो. तर त्याने केलेलं की हा मुलगा 20 दिवस येऊन बघतोय तर याला ट्राय करा. आणि मग इथे मुंबईत मी विनायकला श्रमेशचं नाव सांगितलं होतं की असा असा एक मुलगा आहे, त्याला ट्राय करून बघा. आणि तेव्हा नेमकं हास्यजत्रा सुरू होत होतं. आणि नंतर मग विनायकचाच फोन आला की तू काय करतोयस. तर मी बोललो नाही, माझं आता लेखनाचं एक काम संपलं आहे. तो बोला मग करशील का हा फॉर्मॅट. बोला माहीत नाही, कधी केला नाही, पण येतो. आणि मग तिथून हास्यजत्रा सुरू झालं. मग तो प्रवास सुरू झाला. मग हास्यजत्रा लेखन, हास्यजत्रा लेखन असं सगळं सुरू झालं. सो आशिष पात्रे हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे असं मला नेहमी वाटतं. आशिष पात्रेंचा उल्लेख करतोयस तू. खरं तर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आपण येतो तेव्हा काय करावं ह्यापेक्षा आपण काय नाही केलं पाहिजे या गोष्टी आपल्याला अनेकांकडनं सांगितल्या जातात, राईट. इनिशियल डेज मला सांग, तू चाचपडत होतास, विजन क्लिअर होतं, ही जिद्दत असते ऑब्व्हियसली, विजन क्लिअर होतं का अशी माणसंही होती आजूबाजूला काय करावं काय करू नये हे सांगणारी. नाही, चाचपडत होतो, खूप चाचपडत होतं. म्हणजे ते असतं ना ग, अभिनय आणि लेखन ह्याच्यात आपल्याला नेहमी असं वाटत असतं. म्हणजे प्रत्येक मुलाला, क्रिकेट खेळणाऱ्या मुलाला वाटत असतं की सचिन तेंडुलकर व्हावं. पण सगळे सचिन तेंडुलकर नाही म्हणत. सेम माझं होतं. लेखन आणि अभिनय याच्यात काय करू किंवा आपल्याला काय छान जमतंय. अभिनय असं होतं की अरे यार दिसलो पाहिजे, पण लेखनात असं होतं की अरे आपल्याला छान लिहिता येतंय, लोकांना ते आवडतंय, ते पोचणार कसं. सो चाचपडत होतो. सो आशिष पात्रेंनीच मला एकदा विचारलेलं तुला लेखक बनायचं आहे की अभिनेता. काय बनायचं होतं. लेखक. मला अजूनही मी लेखनात खूप रमतो, कारण तिथे मी माझा असतो. कारण तुला वाचनाची आवड आहे. वाचनाची आवड आहे, ऑब्झर्वेशनची आवड आहे, फिरायची आवड आहे, फिरण्याची आवड आहे. सो तिथून ना गोष्टी मिळतात. आणि अभिनय हा मला असं माझा एक रिलॅक्स पॉईंट आहे. म्हणजे आली भूमिका की मी मन लावून करतो, पण तो माझ्यासाठी एक रिलॅक्स पॉईंट आहे की तिथे जाऊन ना माइंड फ्री होतं किंवा काय. लेखनात तुला सगळं कॉन्सन्ट्रेट करून, पण ते मला खूप आवडतं. सो मी तेव्हा पण लेखकच उत्तर दिलं होतं. आणि आत्ताही मी वेगवेगळ्या गोष्टींवरती, म्हणजे जिथे मी अभिनय करतोय तिथे माझा लेखनात सहभाग असतोच. सो पहिल्यापासून मला लेखकच बनायचं होतं. वा, पण लेखक होणं टफ जॉब आहे. ते प्रत्येक माणसावर आहे असं मला वाटतं. म्हणजे तू मला विचारशील तर तुला अपडेट राहावं लागतं. तुला सतत वाचन तुझं चांगलं पाहिजे, तुझं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. पण आता ह्या गोष्टी कंटाळवाण्या पण वाटू शकतात, कारण लोकांना कधी कधी वाचनाची आवड नसते. काही लोकांना असं वाटतं की शियार मी लिहितोय ते समोरच्याला कळतच नाहीये. सो तिथे खूप असं होऊ शकतं की डिमोरलाइज लगेच होऊ शकतो माणूस. सो तो त्यांच्यासाठी टफ जॉब असतो. माझ्यासाठी लेखन म्हणशील तर मला खूप आवडतं. म्हणजे अगदी छोट्यात छोटी गोष्ट, म्हणजे आपल्यातला संवादसुद्धा मी पटकन लिहून काढू शकतो, कारण मला ते आवडतं. किंवा एखादी छोटीशी गोष्ट, एखादी फिरायला गेल्यावरती एखादी गोष्ट. आता मी मध्ये मी विनायक पुरुषोत्तम आणि निमिष आम्ही तिघे फर्स्ट टाइम हिमाचलला गेलेलो. तेव्हा आम्ही तिथे बाईक्स मिळतात फिरायला, तेव्हा आम्ही बाईक घेतली. तर माझ्या मागे एक ऑस्ट्रेलियाचा प्रोफेसर जो 4 महिने हिमाचललाच राहत होता, तो मागे बसला होता. सो त्याच्याशी मी जे बोललो होतो ते मी लिहून काढलं होतं, कारण मला ती एक मेमरी माझ्याजवळ हवी होती. तर तेच आहे की तुम्हाला मुळात लेखक हा टफ जॉब आहे की नाही, तर मी म्हणेन तुम्हाला मुळात आवड असली पाहिजे. आणि परत तेच मी पहिलं बोललो तेच की माझा छंद हाच माझा प्रोफेशन झाला आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम. आणि मस्त असतं ना जेव्हा आपला छंद आपला प्रोफेशन. खूपच असतं तेव्हा, कारण आपण एक्सप्लोअर करतो गोष्टी. जर मला बनायचं अभिनेता आणि मी बँकेच्या नोकरीला गेलो तर कुठेतरी ते राहून राहतं की अरे मग ते कुठेतरी एक फंक्शन असते तिथे आपण परफॉर्म करतो, मग कुठेतरी म्हणतो अरे तुम्ही हे छान करता. आपल्याला होतं की हां मग हेच करायचं होतं, पण आता ह्याच्यात आहे. आता तसं नाही. आता जर कोण बोललं अरे किती वाईट लिहिलंयस, तर असं होतं अरे यार आपल्याला हेच बनायचं होतं आणि आपण वाईट लिहितोय. त्यामुळे ते एक काय म्हणतो, एक जबाबदारीने ते करावं असं वाटतं आणि मग त्याच्यात आवड पण निर्माण होते. पण हे जर हे किती वाईट लिहिलंय हे कधी ऐकलंय स्वतःच्या लेखनाबद्दल? ऐकलंय, सुरुवातीला खूप ऐकलंय. आत्ताही कधी कधी होतं. आत्ताही कधी कधी स्वतःच्या बाबतीत पण होतं, पण स्किटच्या बाबतीत किंवा फिल्मच्या ड्राफ्टच्या बाबतीत की हे जमलं नाही आहे यार, हे वाईट लिहिलंय. मग ते ॲक्सेप्ट करून परत त्याच्यात काहीतरी दुरुस्त करता येईल का ह्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. कधी कधी असं होतं की नाही हेच होणार, आणि कधी कधी असं होतं की हां थोडा वेळ द्या, करतो. पण तुला तू लिहिलेलं वन गो मध्ये आवडतं का ड्राफ्ट वर ड्राफ्ट, जरा रिडू असं खूप होतं? कितवा कधी आवडतं, कधी कधी नाही आवडत. म्हणजे कधी कधी मला वाटतं की अरे ह्याच्यात काहीतरी कमी आहे. आणि कधी कधी असं वाटतं की नाही हे छान आहे, हे समोरच्याला आपल्याला नीट वाचून दाखवता आलं पाहिजे, त्याला नीट व्हिज्युअलाइज झालं पाहिजे.
सो ते असं वाईस वर्सा आहे असं मला वाटतं. म्हणजे कधी कधी आवडतं, कधी कधी असं वाटतं की नाही नाही ह्याच्यात कमी आहे. वाव. पण हे लिहिता लिहिता अभिनयाकडे कसा वळलास, ती जर्नी काय आहे? मी ना दादांकडे जेव्हा लिहित होतो, आशिष दादांकडे, तेव्हा मला मी प्रायोगिक नाटकात काम करत होतो. सुनील हरिश्चंद्रांनी डिरेक्ट केलेलं नाटक असुरवेद नावाचं, त्यात मी काम करत होतो. म्हणजे असुरवेद हे त्याचं कमर्शियल झालं. कमर्शियल त्याच्या आधी त्याची एक छोटं एकांकिका टाईप म्हणजे दीर्घांक टाईप होतं, त्यात मी काम करत होतो. आणि तिथे चंदू कणसेंनी माझं काम बघितलं होतं, चंद्रकांत कणसे डिरेक्टर. तर अंजली नावाची सिरियल ते डिरेक्ट करत होते. आणि त्यांनी मला फोन केला की, म्हणजे चंद्रकांत कणसेंनी नाही, मिलिंद पेडणेकर असिस्टंट डिरेक्टर होता, असोसिएट होता. आणि त्यांनी विचारलं की असा असा एक रोल आहे, 1.5 महिन्याचं कॅरेक्टर आहे, करशील का? तर मग मी बोललो हां करतो. मला बोललो की हां. आणि मग ते कॅरेक्टर करायला मी गेलो, आशिषदादांना विचारून वगैरे. मग सगळ्या गोष्टी मॅनेज करत होतो. आणि ते 1.5 वर्षाचं कॅरेक्टर मी सिरियल संपेपर्यंत करत होतो. 1.5 महिन्याला जे होतं ते. हो, कारण त्यांना ते आवडलं, ते वर्क झालं. आणि आपल्याकडे माहिती होतं सिरियलला कॅरेक्टर वर्क झालं की तो ट्रॅक वाढतो. मग तसा मी फिरलो. पण थिएटरचं म्हणशील तर मी कॉलेजपासून थिएटर करतो अभिनेता म्हणून. म्हणजे मुंबई विद्यापीठाचे जे यूथ फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये एकांकिका, स्किट, माईम, एकपात्री हे मी कॉलेजपासून करतोय. मुंबईत आल्यावर मी जरा त्या गोष्टीला थांबवून लेखनाकडे स्वतः, कारण कुठली तरी एक गोष्ट फोकसली करावी लागते तर आपली ओळख निर्माण होते, हे मला तेव्हा कळलं. हां. आणि तू म्हणजे मला हे वाक्य बोलायला की एकाच घरात तू 2 कामं नाही करू शकत जोपर्यंत तुझी ओळख नाही होत. बरोबर आहे. सो नाहीतर मग असं होतं की अरे तो हे पण करतो ते पण करतो. जेव्हा तुझी ओळख होते तेव्हा लोकांना असं होते की हां, की तो लेखनही करतो पण तो ॲक्टरही आहे. ॲक्च्युली पण आता जे तू म्हणालास ना प्रथमेश, हे खूप मच्युअर थॉट्स आहेत. असं होतं की एका बाहेरच्या शहरातनं आपण जेव्हा मुंबईमध्ये येतो तेव्हा मिळेल ते काम करायची आपली तयारी असते, कारण स्वतःला सिद्ध करायचं असतं, इथे सर्व्हाइव्ह करायचं असतं. त्याच्यात तू निवडलं की फोकस फिक्स ठेवूया आपला, राईट? ही मच्युरिटी तुझ्याकडे कशी आली नेमकी? त्या तुझं तू म्हणालास आई वडिलांचा सपोर्ट तो होता, तर सर्व्हायवलचं त्यातलं तर टेन्शन नसेल, पण ही मच्युरिटी किती वर्षांनी आणि कुठून कशी आली? बिकॉज नॉट इझी हेच एक करूया असं असतं ना की मी वर्षातनं एकच सिनेमा करणार, पण ते EMIचं काय हा प्रश्न असतो, राईट? तर ही मच्युरिटी कशी आली? अनुभवातून आली असं मी सांगेन. कारण अनुभव आपल्याला शिकवतो. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो, हे आपण सगळ्यांकडून ऐकतो. सो मला पण अनुभवातूनच मॅच्युरिटी आली. कारण मुंबईत आल्यानंतर पहिलं मी हे निवडलं होतं की मी रेंटच्या घरात राहणार. माझ्या काकांचं घर आहे डोंबिवलीला, पण मी पहिलं हे निवडलं. आणि मला असं नाही की जिद्दीने निवडलं नाही, पण मला माहीत होतं जर मी काकांच्या घरात राहिलो असतं तर मला ते टेन्शन नसतं की मला रेंट भरायचं. मग मी रेंटवर राहायला लागल्यानंतर मला कळलं की असिस्टंट म्हणून लागलो, किंवा कुठेतरी डबिंगची कामं केली, किंवा कुठेतरी 1 दिवसाचं ॲक्टिंगचं काम केलं. ह्यातून पैसे येत आहेत पण ह्यातून ओळख नाही निर्माण होणार. आणि माणसाच्या जन्माला आलोय तर एक ओळख करून जाऊया ना. सो तेव्हा मला ते हळूहळू कळलं की नाही. मग ते होतं की लेखन की अभिनय, लेखन की अभिनय, लेखन की अभिनय. मग तेव्हा मी निवडलं की नाही, आपलं लिहिलेलं आपल्या अभिनय, म्हणजे मला सांगायला काहीच म्हणजे हे वाटत नाही, आपल्या त्यावेळेच्या अभिनयापेक्षा आपलं त्यावेळेचं लेखन लोकांना जास्त आवडतंय. सो आपण हे फोकसली करूया. आणि म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या एका वर्षी यूथ फेस्टिवल असतं 3 महिन्याचं, मी 12 स्किट लिहिली होती. एका वर्षात 12 स्किट त्या 3 महिन्यात, त्यातली 10 माझी नंबरात होती. सो त्यावेळी मला कळलं की आपण लिहिलेलं लोकांना पण आवडतंय, त्याचवेळी परीक्षक पण नंबर देत आहेत, त्याचवेळी ते ज्यांपर्यंत पोहोचतंय त्यांच्याकडून ॲप्रिशिएट पण होतं आहे. सो त्यावेळी मला कळलं की हे फोकसली केलं तर कदाचित ह्याच्यात आपण काहीतरी चांगलं करू शकू. मग ते आत्ता लेखक म्हणून समाजभान ठेवून लिहायचं वगैरे ह्या मुद्दा तर तेव्हा नव्हताच. त्यावेळी हे होतं की जे सुचतंय ते लिहू. पण मॅच्युरिटी ही मला अनुभवातून आली आहे. जी माणसं भेटली आजूबाजूला, जे प्रसंग सिच्युएशन्स आल्या समोर, त्या सगळ्या तुम्हाला एक कळलं की आपण फोकसली काम केलं ना तर आपण नक्कीच उजवे ठरतो इतर लोकांपेक्षा. सो अनुभवातून आलेलं आहे सगळं. पण रंगमंचावर तुला पहिली टाळी कधी मिळाली? 2014ला मी नाटक केलेलं जाऊ द्या ना भाई. छोटा असा प्रवेश होता. ज्युनियर पावट्या असं माझं कॅरेक्टर होतं. पावट्या भाई एक होता, त्याचा मुलगा. सो 2014ला दीर्घांक केला होता तो, कमर्शियली नाटक झालं त्याचं. आणि तेव्हा मला पहिली टाळी मिळाली, कारण ती माझी भूमिका जशी होती, तो येतो वादळासारखा सगळं हे करून 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 आणि निघून जातो. आणि दुसऱ्या येतो तेव्हा त्याला ते स्टुडंट थोबडवतात, तर ते लोकांना बघायला आवडायचं. तेव्हा मला पहिल्यांदी रंगमंचावरती व्यावसायिक
टाळी पहिल्यांदा मी तेव्हा ऐकली. वा, आत्तापर्यंत म्हणजे आपण इंटरव्ह्यू सुरू केला ते आत्तापर्यंत प्रथमेश खूप प्रत्येक गोष्टींकडे बघायचा तुझा अप्रोच मला खूप पॉझिटिव्ह दिसतोय. पण मला सांग, इतक्या वर्षात कधी स्ट्रगल 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 असं वाटायला आलाय तुझ्या, किंवा तू त्या गोष्टीकडे स्ट्रगल म्हणून बघितलंयस? नाही, स्ट्रगल वाटायला आला आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात एक फेज होती, खूपच निगेटिव्ह फेज होती ती. कारण हेच मी बोललो तेच की मी जेव्हा मुंबईत आलो, यूथ फेस्टिवल वगैरे केलं आणि त्याच्यानंतर एक काळ असा होता की माझ्याकडे पैसेच नव्हते आणि मी परत घरी मागितलं. घरातल्यांचा सपोर्ट होता, पण मी घरी कधी पैसे मागितले नाहीत त्या गोष्टींसाठी, कारण आपण आपल्या जीवावर आलो असतो ना. तर माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला अजूनही आठवतं 6 नोव्हेंबर 2013 माझा वाढदिवस असतो 6 नोव्हेंबरला. माझ्या खिशात 20 रुपयेच होते आणि मी घरातच बसून होतो, काय असं फिरायला गेलो नव्हतो. पण ते असतं ना की माझा वाढदिवस आहे आज आणि मी तसा मुलगा आहे की मी सेलिब्रेट करायला आवडतं मला. तर माझ्याकडे काहीच नव्हतं आणि मग तेव्हा मी ठरवलं की ह्याच्या पुढचा एकही वाढदिवस माझा असा नाही गेला पाहिजे. सो ती एक निगेटिव्ह फेज होती. त्यावेळी असं वाटलेलं की काहीच घडत नाही का आयुष्यात, म्हणजे कळत नाही काय करावं. आणि डिसेंबर महिन्यात मला आशिष पात्रे भेटले. वा. आणि त्याच्यानंतर माझं घर, गावातलं घर, मी परत त्याच की जे मी बोललो ना की याच्यासाठी केला होता अट्टहास, ते घर जेव्हा पाडलं त्याच्यानंतर इकॉनॉमिकली एवढे त्रास झाला होता मला की काहीच घडत नव्हतं. आणि ते घर 4 महिने बांधकामच चालू नव्हतं त्याचं. माझे आई बाबा सिटीमध्ये रेंटेड राहायचे आणि मुंबईत लोकांना वेळ नसतो ह्या गोष्टी बघायला. पण रत्नागिरी साईडला, गाव साईडला, अरे काय आलं, घर पाडलं आणि मग बांधलं नाही अजून. आणि मग ते आईबाबांना तिथे विचारलं जायचं. मग ते माझ्यापर्यंत ह्या गोष्टी येऊ नाही द्यायच्या, पण मला कळत होतं. सो ते 4 महिने खूपच नाही गेलो, म्हणजे खूपच स्ट्रगल चालू होतं. कामं चालू होती ते, पण घरासाठी जी रक्कम पाहिजे होती ती नव्हती. सो त्यावेळी मला खूप वाईट वाटलेलं. खूप मी शून्य झालो होतो की काय करावं कळत नव्हतं, कोणाकडे जावं कळत नव्हतं. कारण जवळजवळ सगळ्या बँकांची दारं बंद होती. आणि मग असं झालं की माहीत नाही काय, खूपच म्हणजे म्हणजे मी असं देवाकडे प्रार्थना करतो की हा काळ कोणाच्या आयुष्यात येऊ दे नको कधीच. म्हणजे राहतं घर तुमचं पडलंय आणि तुम्हाला काहीच नाही. म्हणजे 5 महिने त्या घराचं कामच चालू नव्हतं. म्हणजे असंही नाही की तिथे येऊन कामगार काहीतरी करतात, काहीच नाही. आणि मग त्याच्यानंतर अचानक गोष्टी वर्कआउट झाल्या आणि मग लोनची प्रोसेस झाली, सगळं झालं. सो तो एक फेज होता माझ्या आयुष्यात की त्यावेळी तुम्हाला कळत नसतं, म्हणजे खूप वेगवेगळे थॉट्स येतात, खूप भयानक थॉट्स येतात. आणि मग त्या थॉट्समधून तुम्ही बाहेर कसं पडायचं. पण परत तेच की या सगळ्यातून काय शिकायला मिळतं, तर पेशन्स. तुम्ही थांबा, गोष्टी होतील. मला खूप ह्या 2 घटनांमधून मला कळलं की थांबलं पाहिजे, लगेच गोष्ट नाही मिळत. तुम्ही थांबा, गोष्टी होतात, त्या फक्त थोड्या वेळाने होतात, एवढंच असतं. वा, पेशन्स ॲक्च्युली खूप महत्त्वाचे असतात. पण या सगळ्यातनं तू कसा सावरलास? वेळ गेला? हा, म्हणजे त्या 5 महिन्यातून परत बाहेर यायला कारण काय होतं की कामं पण चालू होती, त्याच्याकडे फोकस करायचं होतं. पण जेव्हा घराचं काम सुरू झालं तेव्हा पण मग एक मनात भीती असायची की बाबा थांबेल की काय, मग चला इकडे तिकडे हातपाय मारा. पण परत तेच आई बाबा आणि माझी बहीण हे सगळे सोबत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तुला स्ट्रगल करायला शिकवते, मुंबई तुला जगायला शिकवते, हे मला खूप वाटतं. म्हणजे मुंबईवरचं माझं प्रेम त्याच्यामुळे जास्त झालं, कारण मुंबई तुला जगायला शिकवते. तुम्ही कितीही डिप्रेशनमध्ये जा, कितीही झिरो व्हा, कितीही डिमोरलाइज व्हा, एकदा चकाकत्या मुंबईकडे बघितलं ना की वाटतं की हा आपलं होऊ शकतं, आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. हो, ऍक्च्युली स्वप्नांची दुनिया आहे. हो, माझ्यासारख्या रत्नागिरीवरून आलेल्या मुलासाठी तरी आहे. तू लगेच सेटल झालास मुंबईत आल्या? नाही, मी 11 घरं बदलली आहेत. 11? हो, मी अजूनही माझं मुंबईत घर नाहीये. पण आत्ताचं जे आहे ते फायनल आहे. म्हणजे आत्ताचं आणि ह्याच्या आधीचं घर, म्हणजे तिथे मी एक 8-7 वर्ष राहिलोय या दोन्ही घरांमध्ये. पण त्याच्या आधी मी म्हणजे घर ते म्हणतात ना पाठीवरती बिराड, तसं होतं माझं. मी 11 घरं बदलली आहेत. आणि सेटल म्हणजे त्या गर्दीची सवय नव्हती, पण सोबत माणसं अशी छान होती की अरे चल चल तुला मी नेतो वगैरे असं वाली माणसं होती. त्यामुळे झालं, हळूहळू शिकलो. किंवा ट्रेनची गर्दी, म्हणजे आता लेखक म्हणशील तर खूप लेखक रिलेट करतील ही गोष्ट. ट्रेनमध्ये लॅपटॉप कसा सांभाळावा हे मी शिकलोय, अशी पकडून बॅग पकडून, कारण तो एकच असतो, कारण त्याच्यातूनच पैसे मिळत असतात, त्याच्यात सगळं असतं ना. अगं मी चिडलेलो एकदा, एका ट्रेनमध्ये माझी अशी बॅग अशी दाबली गेली होती
आणि मला उतरता येत नव्हतं आणि उतरताना ती बॅग मागे राहिली, ती मी ओढली आणि ओढल्यानंतर मी चिडलो त्या माणसाने. नंतर मला कळलं की मी माझं हे झालं म्हणून चिडलो नाही, माझा लॅपटॉप दबला म्हणून चिडलोय. सो शिकवते मुंबई जगायला. वा मस्त. पण कधी रिजेक्शन फेस केलंयस तू? हा, अभिनयाच्या बाबतीत केलंय. हो. लेखनाच्या बाबतीत कधीच नाही, लेखनाच्या बाबतीत नाही केलंय. म्हणजे टचवूड, म्हणजे मी जे लिहितो ते लोकांना खूप आवडतं आणि करेक्शन्स येतात, पण असं नाही होत की नाही हे नाही नकोच असं नाही होत. अभिनयाच्या बाबतीत केलंय, खूप केलंय. म्हणजे अगदी असं पण केलंय की तालीम केली आहे 20 दिवस आणि 21व्या दिवशी अरे तू नाही आहेस, हे एवढं पण ऐकलंय मी. किंवा एखाद्या स्क्रीन टेस्टला सिरियलच्या सगळं फायनल झालंय, सगळं म्हणजे कॉस्ट्युम टेस्टपर्यंत, आणि दुसऱ्या दिवशी कळतं की तू नाही आहेस. सो त्यावेळी वाईट वाटलेलं खूप. म्हणजे वाईट वाटण्यापेक्षा असं झालेलं की काय चुकतंय ते तर सांगा. तू विचार करतोस का की आपण इथे का रिजेक्ट झालो असू? किंवा आपण करतो, म्हणजे मी करतोच, पण समोरचं सांगत नाही. कधी कधी व्हॅलिड रिझनच नसतं समोरच्याकडे. मग त्यावेळी वाईट वाटायचं की अरे काय चुकतं ते सांगा तर मी नेक्स्ट टाइम ते सुधारेन, पण ते नसतंच व्हॅलिड रिझन, किंवा मग ते सांगितलेलं आपल्याला पटत नाही. सो अशी रिजेक्शन झाली आहेत, अभिनयाच्या बाबतीत झाली आहेत. हास्यत्रेने खूप मोठे, आणि गोस्वामी सर आणि श्रमेश, नो डाऊट श्रमेश. तर ही 3 माणसं हास्यत्रेत सोबत असल्यामुळे हास्यत्रेत कधी असं झालं नाही. स्किट फसतात कधी कधी, पण ते सर सावरून घेतात, म्हणजे सर शिकवतात. म्हणजे कधी कधी असं स्किट होतं की आत्ता टेक्निकल चालू असताना कळत नाही आहे की हे काय होणार आहे, पण ते छान झाल्यावर म्हणजे मी सरांना रात्री वगैरे मेसेज केलेत की सर थँक्यू, आज वाचवलात वगैरे. वा, हास्यचित्राच्या त्या मंचावर, कारण एक छान दुनिया आहे ती. तुम्हाला तिथे पोट धरून हसायलाच लावता तुम्ही सगळ्यांना. मला सांग, त्या सेटवरचा प्रथमेश तुझा फर्स्ट डे कसा होता? भीती होती तुला कधी? फर्स्ट डेला भीती नव्हती, पण असं होतं की एकतर जे स्किट आम्ही पहिलं परफॉर्म केलं ते आम्हीच लिहिलं होतं, त्यामुळे आम्हाला माहिती होती की त्याच्यात काय करायचं. सरांनी आम्हाला सांगितलेलं. आदल्या दिवशी आमची टेक्निकल झाली होती, त्यामुळे रिहर्सल पण वेल रिहर्सल. दुसऱ्या दिवशी येऊन आम्ही फक्त झोपलो होतो. फक्त तिथे एक आमचे दादा आहेत, एक ते आता हास्यत्रेत नाही आहेत, त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं दोघांना, काय बघा मनापासून परफॉर्म करा, जे काय होईल ना, हे बघा 3 एपिसोड नंतर इथे हे एलिमिनेशन होतंच. असं तुला जेव्हा कळतं की ह्यांनी आधी ठरवलंय की 3 एपिसोड नंतर तुम्ही जाणार, मग तेव्हा भीती वाटली. मग तेव्हा असं झालं की नाही आपण करूया. मग आम्ही परत उठलो, परत वाचलं. नंतर आम्हाला कळलं की अरे हे आपलं पाठ आहे, आपण का असं करतोय. पण तो दिवस खूप भारी होता, कारण सई तावणकर, प्रसाद ओक, प्राजक्ता माळी ह्यांच्यासमोर लहानपणापासून आपण बघत असतो ना असे कार्यक्रम, की अरे म्हणजे माझी आई म्हणायची की आम्ही घरात बघायचो ना हे कॉमेडी कार्यक्रम वगैरे, मग मी कॉलेजमध्ये परफॉर्म करायचो. आई मला एकदा बोललेली की इथे जाऊन दाखव, मग मानला तुला. तर त्यावेळी जेव्हा परफॉर्म करताना असं आलं की आता आपण परफॉर्म करतोय तिकडे. पण हेही सांगेन 2-3 परफॉर्मन्स नंतर मी आणि श्रमेश आम्ही असं पण बोललो की आता हाऊस फिटली, रोज नवीन चॅलेंज असतं ना गं, रोज नवीन. आणि नवीन असताना तर ते असं होतं की आता नवीन काय करायचं. पण पहिला दिवस खूप भारी होता हास्यत्रेचा, कारण सरांनी समजून घेतलं. कारण मोठे गोस्वामी सर आता सगळ्यांनाच माहिती आहे की ते सगळ्यांना किती समजून घेतात. पण म्हणतो ना आपण की एवढे दिग्गज समोर बसलेले असताना आपल्याला परफॉर्म करायला मिळते. एका बाजूला समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, ह्या सगळ्यांसमोर परफॉर्म करताना खूप भारी वाटत होतं. म्हणजे तेंडुलकर समोर जेव्हा युवराज किंवा विराट आला असेल ना परफॉर्म करायला, तेव्हा त्यांना जे फिलिंग असतं ना, मी आता क्रिकेटच्या भाषेत, मला क्रिकेट खूप आवडतं, ते असं होतं की प्रेशर पण होतं, पण छान पण वाटत होतं की आपण कोणासमोर परफॉर्म. अजिंक्य रहाणे बरोबर पण खेळलाय? हो, आम्ही त्याची सवादुशी शाळा डोंबिवलीला आणि माझी नेरुळकर हायस्कूल. सो आमची फायनलला हे 2 संघ असायचे. सो मी एकदा अजिंक्य रहाणे बरोबर मॅच समोरासमोर खेळलोय, पण तेव्हा त्याने खूप फटकवलं होतं. म्हणजे तेव्हा अजिंक्य रहाणे होता, हा तेव्हाचा खूप मोठा डोंबिवलीतलाच खूप मोठा क्रिकेटर होता. सो माझ्या एका ओव्हरमध्ये त्याने काहीतरी 23-24 रन काढले होते. हा म्हणजे काहीच नाही, म्हणजे असं. पण मी खेळलो अजिंक्य. वाव, मस्त. आपल्यापर्यंत यायला एक वेळ यावी लागते. तू बिलीव्ह करतोस या गोष्टीवर? हो, की ती वेळ आली पाहिजे आपल्यापर्यंत? हो, करेक्ट वेळ आणि करेक्ट संधी जेव्हा एकत्र येते ना, तेव्हा तुमचं काहीतरी चांगलंच घडतं. वेळ खूप मॅटर करते. तुम्ही करेक्ट ठिकाणी करेक्ट वेळेवर गेलात ना, तर खूप गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात. तुमचं वेळ जरी चुकली किंवा ठिकाण जरी चुकलं तर मग थोडं काय म्हणतो गडबड गोंधळ होते. सो मी बिलीव्ह करतो की करेक्ट वेळ असावीच लागते. आणि मी आत्ता पण तसंच जगत आलोय.
की परत त्याच गोष्टीवर आपण येतोय की घर पाडून झालं, करेक्ट वेळेलाच ते उभं राहिलं, किंवा करिअर मुंबईत जाऊन करिअर करायचं होतं, सो आल्यावर लगेच झालंच नाही, तिला एक वेळ यावी लागली. ते सगळ्यांच्या ह्याच्यातून ती वेळ, आणि आत्ताही मी तेच म्हणतो की आता करिअर झालं असं नाही, पण आता एक छान सेट झालोय आणि आता माहिती आहे की कुठे काय होऊ शकतं. स्वतःभोवती तू ते एन्व्हायरमेंट क्रिएट केलंय आपण आता करू शकतो, पुढची करू शकतो, बरीच वर्ष करू शकतो, किंवा माहिती आहे अडकलो तर काय करू, किंवा हे वर्कआउट झालं नाही तर काय करू शकतो. सो आधी ती काहीच आयडिया नव्हती, पण करेक्ट वेळ ही खूप महत्त्वाची असते प्रत्येक वेळी. पण कॉमेडी हे बिलकुल सोपं नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय पंच लिहिलं आहे, बट समोरच्याला हसू येईलच असं नाही, राईट? लाईक यू सेड मगाशी की तू कधी कधी तुला नाही आवडत, काहीतरी कमी वाटतं. आता तू चिकी चिकी बुबुम बुम सारखा सिनेमा लिहिला आहेस प्रसाद दादा बरोबर, 28 तारखेला प्रेक्षक बघतील ते काय आहे. पण मला सांग, हा एक फुल फ्लेज सिनेमा तुझ्यापर्यंत यायला इतक्या मेहनतीनंतर त्याला किती वर्ष गेली आहेत? खरं तर मी खूप लकी आहे ह्या बाबतीत. एखाद्या लेखकाचा सिनेमा मोठ्या स्क्रीनवर येणं, त्यासाठी त्याला खूप गोष्टी करायला लागतात. माझ्या आयुष्यात ते पटकन आलंय कारण प्रसाद खांडेकर. त्याने जर विश्वास टाकलाच नाही, कारण त्याच्या आधी मी सिनेमा लिहिलाच नव्हता. प्रायोगिक नाटक लिहिलंय, स्किट्स लिहिलेत, किंवा सिरियल लिहिले, आणि सिरियलचा रायटर हा सिनेमा लिहेल की नाही हा खूप शंकेचा प्रश्न, म्हणजे शंका असते खूप जणांच्या मनात. पण त्याने ही गोष्ट सांगितली, आणि मी, ओंकार राऊत आणि तो, अशी आमची पहिली मीटिंग झाली होती. आणि मग ओंकार राऊत एका वेगळ्या प्लॉटवरती काम करायला लागला, आणि तो बोला की ह्याच्यावर तू काम करशील का? तर मी बोललो की नो डाऊट करेन मी. आणि मग मी त्याच्याकडून काही दिवस मागून घेतले. सो आयुष्यात आलंय पटकन, पण मी ड्राफ्ट खूप केले या सिनेमासाठी, कारण मी करायचो, मग त्याला ऐकवायचो, मग तो बोलायचा की हे असं करूया का, तसं करूया का. मुळात आधी 6-7 दिवस मी कॅरेक्टरवरच वर्क केले. आता जेव्हा तू सिनेमा बघशील तेव्हा तुला कळेल, प्रत्येक कॅरेक्टरचं एक म्हणणं वेगळं आहे, त्याची एक बॅक स्टोरी आहे, आणि त्याचं एवढे आहेत. सो प्रसाद खांडेकरमुळे हे नाही तर अजून मला 2-3 वर्ष लागली असती, मला असं वाटतंय. कारण सिरियलचा रायटर म्हणून मी माहिती आहे लोकांना, म्हणजे चॅनल्समध्ये किंवा ते एक एपिसोड म्हणा, एका एपिसोडमध्ये एक एपिसोड किंवा एखादा तो सीन, एखादा तो इन्सिडन्सच बरेच दिवस खेचला जाऊ शकतो, आठवडा पण खेचला जाऊ शकतो. बरोबर. कम्पॅरेटिव्हली चित्रपटाचं क्रिस्प असतं रायटिंग म्हणून. हो, कारण चित्रपटात तुला इंटॅक्ट ठेवावं लागतं. पटकथा इंटॅक्ट ठेवली तरच लोक थांबतात. कारण आता आपण बघायला गेलो तर एका सर्वेनुसार एका ठिकाणी थांबण्याची वेळ, स्क्रीन टाइम म्हणजे एका ठिकाणी एक गोष्ट बघण्याची वेळ ही 8 सेकंदाची झाली. 8 सेकंदानंतर तू बदलतेस गोष्ट. बरोबर. सो 2.25 तासाचा सिनेमा लोकांना बघावा, त्यासाठी ते खूप इंटॅक्ट ठेवावं लागतं. म्हणजे दर 1-2 मिनिटांनी तुला काहीतरी टर्न ट्विस्ट काहीतरी, किंवा मग ती गोष्टच खूप भारी केली पाहिजे. सो ते आहे, क्रिस्प रायटिंग आहे, पण ते खूप जबाबदारीचं रायटिंग आहे असं मला वाटतं सिनेमाचं. म्हणजे टोटल वेगळं रायटिंग आहे. स्किट वेगळं आहे, सिरियल वेगळी आहे, सिनेमा वेगळा आहे. पण सिनेमाचं रायटिंग खूप चॅलेंजिंग ह्याच्यासाठी आहे, ह्या सिनेमाचं मला वाटलं, कारण अख्खी 2 तासाची गोष्ट फक्त एका लोकेशनला घडते. मग एका लोकेशनला तू काय काय ठेवशील, काय काय ते तुला आधीच डोक्यात विचार. असं नाही आहे ते की आजचा एपिसोड लिहिला, आता उद्या काय करायचं याचं आपण एक मीटिंग करू, असं नाही आहे. तुझ्या शेवटच्या 1 तास 59 मिनिटाला जे घडणार आहे त्याची हिंट तुला पहिल्या मिनिटाला पण द्यावी लागते. सो ते सिनेमात ते सगळं बघावं लागतं. जेव्हापासून सुरू केलंस या मुंबईत आलास आणि आतापर्यंत खरी खरी दुनियादारी शिकवणारं कोण कोण आहे, कोणी कोणी शिकवली? नाही, चांगलं आहे ना, दोन्ही वेळी सांग. खरी खरी दुनियादारी शिकवणारा मी परत तेच म्हणतो, माझ्या आयुष्यात ना मी माणसांमध्ये जगणारा माणूस आहे. हो, लहानपणापासून. तर खरी दुनियादारी पहिल्यांदा मला शिकवणारा माणूस आहे आशिष पात्रे. त्यांनी मला खूप चांगली दुनियादारी शिकवली. त्यांनी मला सगळं शिकवलं, म्हणजे कसं राहायचं, कसं वागायचं, कुठे मजा घ्या. अरे आम्ही क्रिकेट खेळतो एकत्र. ते पण क्रिकेट वेड आहेत खूप. आम्ही रात्री 3-4 वाजता मुंबई पण फिरलोय रिक्षातून वगैरे. त्याच्यानंतर दुनियादारी करायला शिकवणारा माणूस खूप आहेत, फक्त असं एक्झॅक्ट ह्याचंच नाव घेऊ असं नाही होणार. पण कोणाचं नाव घेऊ, मला असं आलंय. म्हणजे मला काय होतंय, माझं सगळं हिंडून फिरून आशिष पात्रेवरतीच येतं, कारण त्या माणसाने सगळंच शिकवलंय मला आयुष्यात. म्हणजे सिरियसली काम करायला पण शिकवलंय आणि मजेत काम करायला पण शिकवलंय, चॅनल मीटिंग करायला पण शिकवलंय, स्क्रीन प्लेचा ड्राफ्ट करायला पण शिकवलंय. त्यामुळे मी तिथेच येऊन थांबतो. प्रसाद दादा आत्ता 2-3 वर्ष झाले आम्ही एकत्र काम करतोय, तो त्याच्यावर वाईब खूप चांगल्या जुळतात. किंवा गोस्वामी सर, मोठे सर, गोस्वामी सर डिरेक्टर म्हणून खूप छान आहेत.
पण माझं मोठे सरांशी जास्त वाईब जुळतात, कारण ते लेखक आहेत. आणि आमच्या रायटर्स मीटिंगला तो माणूस जो बसतो ना, म्हणजे खरंच मी खूप वेळा बोललोय, एकदा या रायटर्स मीटिंगचं ना राऊंड टेबल करूया, शूट करूया आणि आपण यूट्यूबला टाकूया. तो माणूस बघण्यासारखा असतो. म्हणजे तुला एखाद्या गोष्ट सब्जेक्टची जर 4 बाजू दिसत असतील ना, त्यांना 8 बाजू दिसतात. आणि ते मी एवढं शिकलो ना त्यांच्याकडून. म्हणजे स्किटमधलं माझं जर प्रोग्रेशन किंवा माझा जो प्रोग्रेस आहे ना, तो सचिन मोटेंमुळे आहे. कारण मला सुरुवातीला सब्जेक्ट सुचायचे, पण त्याचं कसं बघावं ते कळायचं नाही. मी त्यांना बघून बघून शिकलोय. आणि गोस्वामी सरांना तर ते स्टेजवरचं स्किट दिसतं. म्हणजे ते कधी कधी रिजेक्ट करतात ना विषय, तेव्हा असं होतं की अरे यार चांगला होता, पण मग आम्हाला कळतं की नाही, ह्या माणसाला स्टेजवरचं दिसतं. सो रायटिंगमधली दुनियादारी, स्किटमधली तर मोठे सरांचं नाव घेईन. किंवा मित्रांमध्ये तर माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत जे आत्ता या फील्डमध्ये आहेत. कोणी डिरेक्टर आहे, कोणी सोशल ह्याला काम करतंय. तुषार, योगेश, सुरेंद्र आणि श्रमेश तर माझ्यासोबतच आहे. पण तुषार हा आई कुठे काय करतेचा वन ऑफ द असोसिएट डिरेक्टर आहे, विचारे. आणि सुरेंद्र सोशल ह्याच्यासाठी काम करतो, सोशल कॉजेससाठी. योगेश जो टीचर आहे आता, आणि तो बाल सुधारगृह वगैरे असतात त्या मुलांना शिकवतो, शाळेत पण शिकवतो आणि त्या मुलांना पण शिकवतो. स्वतः तो एक बासरी वादक आहे जो स्वतःहून शिकलाय. सो ह्या 4 जणांनी खूप दुनियादारी शिकवली मला, म्हणजे चांगल्या गोष्टींपासून वाईट गोष्टींपर्यंत. बरं, काय करायला नको हे कोणी शिकवलं? काय करायला नको हे मला माझ्या बाबांनी शिकवलं आहे. कारण त्यांचं म्हणणं हे आहे, एखाद्या गोष्टी जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा तुम्ही एकटेच असता, तेव्हा बापही सोबत नसतो. सो मला माझ्या बाबांनी शिकवलंय की काय करायचं नाही. म्हणजे आमचं घराणं निर्व्यसनी घराणं हे मी अभिमानाने वगैरे सांगतो, पण माझ्या बाबांनीच सांगितलं मला की त्यांचं एक वाक्य मला खूप पटतं की जेव्हा तू अडकतोस ना एखाद्या गोष्टीत, तेव्हा तू एकटाच असतोस, तेव्हा कोणीही नसतं, बापही सोबत नसतो. सो मला त्यांनी शिकवलं की काय करायचं नाही. मस्त, खूप भारी. म्हणजे मला घरातलं शिक्षण आहे, काय करायचं नाही. म्हणजे जनरली लोकांचं काय करायचं नाही हे बाहेरचं असतं ना, मला घरातलं शिक्षण आहे, काय करायचं नाही. म्हणजे यांनी हेही शिकवलंय, तुला आत्ता ब्रँडेड गोष्टी आवडत आहेत ना, तुझी ऐपत आहे का घेण्याची, तर घे, नाहीतर आत्ता घेशील ब्रँडेड गोष्ट, त्याचा मेंटेनन्स परवडणार आहे का, एवढं शिकवलंय मला त्यांनी. हे खूप चांगलं आहे, पण मेंटेनन्स परवडणार आहे का? म्हणजे पण आपण काय करतो, एखादी गोष्ट ही मला आवडली घेतो आणि नंतर कळतो अरे बापरे याच्या बाजूने एवढ्या गोष्टी येणार आहेत. त्यांनी मला आधी बाजूच्या गोष्टी बघायला सांगितल्या आणि मग ती गोष्ट. व्हेरी इन्स्पायरिंग, खरंच भारी आहे हे. पण हे चांगलं आहे, काय करू नये हे जेव्हा घरातनं कळतं ना, तेव्हा आपण पाय पण जरा सांभाळून ठेवतो कुठेही जाताना. वा, खूप मस्त. मला सांग, दुनियादारी करणारी लोक तुम्हाला सांगितलीस ती कोण आहेत नेमकी? जर मी म्हणाले की कोणाला तरी थँक्यू म्हण, तर तू कोणाकोणाला थँक्यू म्हणशील? तुझ्या गोष्टीतली ती लोक कोण आहेत? ही लोक आहेतच सगळी, पण मी थँक्यू रसिक प्रेक्षकांना बोलेन. कारण हे अजिबात असं हे नाही आहे की अरे तुम्ही मायबाप आहात वगैरे, पण मला आत्तापर्यंत त्यांना थँक्यू का बोलावं असं वाटतं. मी आत्तापर्यंत जे लिहिलं आहे, मी आत्तापर्यंत जे परफॉर्म केलं आहे, ते जर नसते तर ते अपूर्णच आहे ना. आपण कोणासाठी करतो, तर आपण रसिक प्रेक्षकांसाठी करतो, प्रेक्षकांसाठी करतो. त्यांच्याकडेच येऊन सर्कल पूर्ण होतं. चांगलं झालेलं पण तेच सांगणार आहेत, वाईट झालेलं पण तेच सांगणार आहेत, ट्रोल पण तेच करणार आहेत आणि कौतुक पण तेच करणार आहेत. सो मला असं त्यांना खूप मनापासून थँक्यू बोलावं असं वाटतं. कारण कलाकार, अभिनेता, लेखक, माणूस म्हणून आपण त्यांच्याशिवाय अपूर्ण आहोत. अनुभव त्यांच्यामुळे मिळतो, कौतुक त्यांच्यामुळे मिळतं, कौतुकाची थाप त्यांच्यामुळे, शाबासकी त्यांच्यामुळे मिळते, वाईट ऐकणंही त्यांच्यामुळे होतं, धक्केही त्यांच्यामुळे मिळतात. सो मी रसिक प्रेक्षकांना मनापासून थँक्यू बोलेन. आणि मी असं नाही म्हणणार की नेहमी पाठीशी राहा, मी सांगेन नेहमी सोबत राहा. कारण सोबत राहणारा हात पण पकडतो, कान पण पिरगळतो, टपली पण मारतो आणि पुढे जायला धक्का पण देतो. वा, तुझा कोणी गुरु आहे का रे प्रथमेश? म्हणजे इतकं नाही, गुरु असं नाही आहे, पण मी बोललो ना परत तेच की मी आजूबाजूच्या माणसांना बघून शिकतोयस. कोणी असू, आशिष दादा असू दे, प्रसाद दादा असू दे, सचिन सर असू देत किंवा श्रमेश असू दे, त्याच्याकडून मी एक गोष्ट खूप भारी शिकलोय. तुम्हाला जिथे जायचं नसेल ना, तिथे मी गेलो नाही तर लोक काय म्हणतील ह्याचा तो विचारच नाही करत. हे एवढं भारी आहे की मी आज अमुक ठिकाणी गेलो नाही तर लोक काय बोलतील, नाही मला नाही जायचं, मी नाही जात. एवढा सिम्पल आहे श्रमेश. मला त्याच्या बाबतीत मी ही गोष्ट त्याच्याकडून घेतली आहे की नाही तर मी आधी विचार करायचो आता तिथे मी गेलो नाही तर काय बोलतील किंवा काय. त्याचं तसं नसतं, मी नाही गेलो, मला नाही जायचं. सो मी प्रत्येकाकडून एक एक गोष्ट शिकलोय. किंवा
मी आत्ता तुझ्याकडून मी आत्ता आपण बोलतोय तुझ्याकडून एक गोष्ट खूप छान शिकलोय की समोरच्याला बोलू द्या. आपण एक प्रश्न म्हणजे तू ते करतेसच आहे, म्हणजे त्याची गोष्ट तिची गोष्ट हे मी 1-2 एपिसोड बघितले होते. तर मला आत्ता तुझ्याकडून हे की हां यार, म्हणजे मी मागे एका इंटरव्ह्यूला बोललेलो की ह्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये मी काय शिकलो तर ऐकायला शिकलो. आधी काय व्हायचं, लोक सजेशन द्यायचे, मग आपण सांगतो की नाही हे कसं आहे हे तसं आहे. आत्ता या 2 वर्षात 1 वर्षात मी काय शिकलो की ऐकून घ्या ना लोकांचं. त्यांना कुठे परत तुम्ही सांगताय की हे असं नसतं म्हणून. ऐकून घ्या, वाटलं तर ते इम्प्लिमेंट करा, नाही वाटलं तर सोडून द्या. ती परत तुम्हाला विचारायलाच येत नाही. तुझ्याकडून मी आता ते शिकलोय की तू एक प्रश्न विचारणार, तू बोलू द्या. थँक्यू. सो मी लोकांकडून शिकतो. असं गुरु असं कोण नाही, सगळेच म्हणजे. पण हे ऍक्च्युली चांगले ना, एक कोणीतरी असण्यापेक्षा सगळ्यांकडनं थोडं थोडं ज्ञान घ्यायचं. वा, वेगवेगळे टप्प्यावर वेगवेगळी माणसं तुला भेटली, तू विषय सुद्धा हाताळले स्किटमध्ये, आता या चित्रपटामध्ये. पण एक लिखाण जे प्रथमेशच्या स्वप्नात येतं आहे की या टाईपचं मला लिहायचं आहे. इट मे बी वेब सिरीज असेल, तिथे सिनेमा असेल, तो नाटक असेल, काहीही असेल किंवा ते स्किटही असेल. मला सांग, तुझ्या स्वप्नातलं लिखाण काय आहे जे अजून झालं नाही आहे आणि ते तुला करायचंच आहे? मला एका कॉमेडियनची बायोपिक लिहायची आणि खूप मनाजवळची व्यक्ती आहे ती. म्हणजे असं होतं की त्यांच्यावर काम करायचं होतं. किंवा मला लक्ष्मीकांत बेर्डेंची बायोपिक लिहायला मिळाली ना, तर मी खूप अंगावर काटाला ऐकून मी खूप मनापासून लिहिन. कारण लहानपणापासून आपण त्यांना बघत आलोय. म्हणजे दूरदर्शन का कोणामुळे बघायला लागलो तर त्या माणसामुळे बघायला लागलो. करेक्ट. कारण आपले ते शनिवार रविवारचे सिनेमे लागायचे आणि त्याच्यानंतर मी 10वीत असताना ते गेले आणि तेव्हा माझं असं ना की मला आर्टिस्ट बनायचं वगैरे. पण जेव्हा मी आर्टिस्ट बनलो, म्हणजे काम करायला लागलो, तेव्हा असं झालं की अरे यार ह्यांच्यावर काम करायचं राहूनच गेलं. हे मलाही होतं माहिती आहे. कधी कधी सगळ्यांचे इंटरव्ह्यू केले, त्यांचा इंटरव्ह्यू नाही केला. कारण तो माणूसच भारी होता, त्यांच्याबद्दल ऐकतोय. आता अभिनयशी मी बोलतो कधी कधी. सो असं होतं की यार आपल्या आयुष्यातली मिस कुठली गोष्ट, काहीतरी गोष्टी राहतात आणि आपल्याला माहिती असतं हे कधीच नाही शक्य होणार. सो मला जर त्यांची बायोपिक लिहायला मिळाली ना, तर मी मन लावून लिहिन. म्हणजे मी सगळं होते त्याच्यात, जेवढं काय, जे खूप अभ्यास करून लिहिन. सो मला ते आहे की बरं आता मी काय बोलताना बोलले की एका कॉमेडियनची बायोपिक. ॲक्च्युली ते खूप मोठे कलाकार होते. आपण त्यांना एक हास्य तारा आणि विनोदवीर म्हणून ओळखतो, पण ते अभिनेता आणि माणूस म्हणून खूप भारी होते, जेवढं मी त्यांच्याबद्दल ऐकलंय वाचलंय. सो मला असं वाटतंय की मी त्यांच्याबद्दलचं काहीतरी लिहायला मिळालं तर मी खूप भारी लिहिन आणि मला लिहायचं आहे. म्हणजे आणि मी खरंच वाट बघीन आता तू कधी लिहितोयस ते, आणि लवकरात लवकर कर. हो नक्कीच. म्हणजे वाव, मस्त करशील तू. पण तुम्ही सगळेजण ना रियुनियन बद्दल बोलताय की या चित्रपटामध्ये मित्रांचं रियुनियन नाही. मला सांग, तुझ्या आयुष्यातलं राहिलेलं रियुनियन कोणतं आहे? कुठलंच नाही, कारण मी सगळ्यांनाच भेटतो. म्हणजे माझ्या शाळेतले मित्र माझ्याशी मध्ये मध्ये बोलतात, माझ्या कॉलेजमधले मित्र बोलतात, माझ्या क्रिकेट टीममधले मित्र बोलतात. फक्त माझी 8वी 9वी 10वीमध्ये क्रिकेट टीम होती, त्यातलं माझ्याशी कोण कॉन्टॅक्टमध्ये नाही. ती जर रियुनियन झाली तर करायला आवडेल. पण ती म्हणजे तो अपवाद वगळता बाकी सगळ्यांनाच मी भेटत असतो. म्हणजे माझा एक ग्रुप असा आहे की त्यांना हे काहीच पडलेलं नाही आहे माझ्या क्षेत्राचं. फक्त मजा करायला भेटतात ते, आणि त्यांचं ते विचारत पण नाहीत की अरे ती कशी आहे, तो कसा आहे वगैरे. हे काही नसतं, काहीच नाही. आणि मला तो एवढा ग्रुप आवडतो ना त्यांचा की अरे त्यांना काहीच पडलं नाही. त्यांचं ते असतं की इथे फिरायला गेलो तर काय खायला मिळेल आणि तिथे फिरायला गेलो तर काय मजा येईल. हा असा एक ग्रुप असावा आयुष्यात जिथे आपण आपलं काम घरी ठेवून मजा करू. छान. जिथे प्रथमेश पम्या बाजूला ठेवून ए बंटी इकडे, ही बंटी म्हणतात. हा म्हणजे त्या ग्रुपमध्ये बंटी म्हणतात. पण बंटी म्हणजेच प्रथमेश म्हणजेच पम्या, तू ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा कमाल केलंयस. सुरू आहे ते अजूनही? हो, अजूनही सुरू. काय म्हणजे असं असतं ना की आपण लिहितोय, ठीक आहे, आपण पडद्यावर खूप कमी येतो, जास्त येत नाही, तेव्हा हेल्थकडे दुर्लक्ष होऊ शकतं. ऑल्सो कामाच्या वेळा अशा असतात की 7 वाजता जेवायला मिळेलच की असं नाही, कधी कधी रात्रीचे 12ही वाजतील. याच्यात खरं तर डिफिकल्ट आहे लाईफस्टाईल मेंटेन करणं, राईट? काय तुला क्लिक झालं होतं आणि ती ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तू सुरू केलीस आणि अजूनही सुरू ठेवलीस? क्लिक झालं म्हणण्यापेक्षा चिकी चिकी बुबूमच्या शूटच्या वेळी माझं एक छोटं ऑपरेशन झालं होतं आणि त्यावेळी मी डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा माझं वजन होतं 92 किलो. आणि मग काय नाही, डॉक्टर बोलले की ह्या वयात एवढं वजन नाही आहे. आणि मग मी चिकी चिकी बुबूमच्या स्क्रीनला बघायचं होतं, त्या कॅरेक्टरला तो आकार मस्त जात होता. मी आता मला माहित नाही लोक ओळखतील की नाही मला त्या क्लीन शेव वगैरे. तर आणि त्यावेळी म्हणजे मी ह्या इंटरव्ह्यूला पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव घेतोय की आपल्या प्राजक्ता माळी मॅडम मला बोलल्या, अरे तू केवढा आहेस, किती आहेस?
तू कमी करून दाखव मला. मी बोललो बघा चॅलेंज बिलेंज देऊ नको मला. आणि नंतर मग तेच डॉक्टर बिक्टरकडे गेल्यानंतर मला कळलं की नाही आपलं जरा वजन जास्त वाढलंय आणि काही गोष्टी आपल्याला कमी केल्या पाहिजे. तेच अवेळी खाणं किंवा जंक फूड खाणं वगैरे. सो मग आज हे 2-3 असं एक थ्रेड आल्यामुळे माझं असं आलं की नाही आपण कमी करूया वजन. आणि मग मी पहिला 1 महिना केलं आणि त्याच्यानंतर तुला जेव्हा समोरचा माणूस बोलतो ना अरे तू कमी झालेला दिसतोयस, मग आपल्याला ते एक किक बसते. आणि मग त्याच्यानुसार मग मी पुढे करत गेलो. अश्विन राव म्हणून माझा ट्रेनर आहे. म्हणजे तो त्याचं काही जिम वगैरे काही नाही आहे. तो मॅरेथॉन रनर आहे. तो गेली 12 वर्ष मॅरेथॉनला धावतोय वगैरे. तो त्याला मी बोललो की मला असं असं कमी करायचं. बोललं काय नाही सकाळी उठून माझ्याबरोबर चल. आणि मग त्याने माझ्याकडून ते सगळं करून घेतलं. आत्ता पण करतोय? हो आत्ताही करतोय. आत्ता मध्ये फक्त ह्याच नाटक जे आलं त्यावेळी जरा सुटलं होतं सगळं, पण ते परत आता रुळावर कमाल. पण नाही खरंच खूप मस्त ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि तू कॅरी पण खूप छान करतोयस. स्वतःला प्रथमेश थँक्यू सो मच. तू वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्यास. आणि तू आत्ता मला म्हणालास तुला एक बायोपिक लिहायचं आहे एका मोठ्या माणसावर. लवकर होऊ देत ते. आय विश यू ऑल द लव्ह अँड सक्सेस फॉर दॅट. थँक्यू सो मच. तुम्हाला इथे बोलवलंस आणि या खूप भारी गप्पा झाल्या आणि खूप मनातल्या गोष्टी मी बोललो इथे. त्यामुळे थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. सी यू इन द थिएटर. थँक्यू.